नमस्ते, कसं आहे मंडळी? मी आपला विपुल पटेल. आज मी एक महिला बचत गटला भेट देण्यासाठी आलेला आहे. त्यांनी एक खूप चांगलं उपक्रम राबवलेला आहे. उपक्रम म्हणजे त्यांनी एक छोटासा एक उद्योग चालू केलेला आहे आणि उद्योग त्यांना एक कुठेतरी चांगलं प्लॅटफॉर्म भेटला पाहिजे म्हणून त्या लोकांनी मला इन्व्हाइट केलेलं आहे. तर मी तुम्हाला सगळ्यांना त्यांचा जो उद्योग आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हालाही देखील त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. तर चला मंडळी, मी तुम्हाला त्यांचा जे उद्योग आहे ते मी तुम्हाला दाखवतो, त्यांनी कशा प्रकारचे त्यांनी बनवलेलं आहे. तर चला मंडळी माझ्यासोबत. आता माझ्यासोबत महिला बचत गटचे सदस्य आहे. ताई, तुमचं नाव सांगा आणि त्याच्यानंतर तुम्ही काय काय प्रॉडक्ट बनवलं आहे, कसं बनवलेलं आहे आणि तुम्ही कुठे कुठे विकणार आहे ते थोडं मला विस्तारात सांगा तुम्ही. माझं नाव प्रणाली पटेल. आम्ही या डहाणू या छोट्याशा राई गावातून आम्ही हा प्रोडक्ट बनवलेला आहे. याच्यामध्ये आम्ही रजवाडी चाय मसाला हा मसाला बनवलेला आहे. रजवाडी चाय मसाला ह्याच्यामध्ये हा घरगुती आपण जो चहा बनवतो त्याच्यामध्ये आपण एक चिमूटभर आपण टाकला तर हा चहा खूप चांगला होतो. सुगंध पण खूप छान येतो. आपण पिण्यायोग्य म्हणजे खूपच छान आहे. प्रोडक्ट तुम्ही स्वतः बनवत आहे आणि पॅकिंग वगैरे तुम्ही सगळं स्वतःच करत आहे? हो, आम्ही हा प्रोडक्ट स्वतः आम्ही बचत गटाच्या ज्या 13 आम्ही मेंबर आहेत ते आम्ही सगळे एकत्र येऊन ह्या अशा पद्धतीने एकत्र आम्ही ते तर आपण दाखवूच कशा प्रकारचे. आता ताई मला हे सांगा, एक पॅकेट आहे याची प्राइस किती आहे? म्हणजे तुम्ही हा प्राइस तुम्ही पॅकिंग करून दुकानदाराला किती मध्ये विकणार आहे ते पण सांगावं म्हणजे लोक. आम्ही ह्याची एकाची प्राइस आहे 10 रुपीज. आम्ही जर दुकानवाल्याला आम्ही मार्केटिंग वगैरे करतो आणि हा प्रोडक्ट बाजारामध्ये तुम्ही जिथे पण जाईल तिथे त्या ठिकाणी. आता ताई, हे पॅकेट जे तुम्ही पॅकिंग केलेलं आहे हे किती रुपयाचं आहे आणि किती ग्राम आहे तुम्ही सांगू शकाल मला? हे पॅकेट हे 10 रुपयाला पॅकेट आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही 5 ग्रामचा मसाला बनवलेला आहे. आता जर मला हे खरेदी करायची असेल तर मला कुठे भेटेल? डहाणूमध्ये हे दुकानामध्ये अवेलेबल आहे? हां, डहाणूमध्ये तुम्ही जातील ना तिथे स्टेशनवरती सर्व ठिकाणी मार्केटमध्ये हा मसाला तुम्हाला अवेलेबल मिळेल. ओके. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करा. अच्छा, आता मला ताई सांगा, अजून आणखी तुम्ही काय प्रोडक्ट बनवलं आहे? म्हणजे हा तर चहा पावडर झाला, अजून दुसरं काय आहे? आम्ही याच्याबरोबर आम्ही एक घरगुती लोणचं बनवलेलं आहे. एक आहे आंब्याचं लोणचं आणि एक आहे मिक्स लोणचं. हे सर्व आहे, हे मिक्स लोणचं आहे, हे आंब्याचं लोणचं आहे. ह्याच्यामध्ये आम्ही सर्व घरगुती महिला एकत्र जमून आम्ही हे बनवलेलं आहे. आंब्याच्या लोणच्यामध्ये जे आपण घरगुती प्रकारे जे मसाले म्हणजे आपलं सांगणं असं आहे की याच्यामध्ये कुठल्याही पदार्थाचा भेसळ नाही, केमिकल युक्त काहीच नाहीये, जेन्युइन आहे सर्व. आणि टेस्ट मध्ये कसं आहे? टेस्ट मध्ये एकदम छान आहे, जसं आपल्या घरचं लोणचं. मग घरी जाताना मला एक देखील 2-3 पॅकेट द्या तुम्ही. मला खूप आवड आहे याची. आणि थोडं सांगा ताई, हा पॅकेटची किंमत किती आहे? मार्केटमध्ये हे किती रुपयाला भेटते आपल्याला? मार्केटमध्ये ऍक्च्युअली आपण जे आम्ही हे घरगुती बनवलंय, घरगुती जे आपण बनवतो त्याची किंमत जास्त घेतात, पण आम्ही आमच्या इथे लोकांना परवडणार अशा पद्धतीने आम्ही 20 रुपयाला हे पर पॉकेट म्हणून ठेवलेलं आहे. तुम्ही पण हे घेऊ शकता. अच्छा, आणि जर मला जास्त पाहिजे असेल 5 केजी 10 केजी तसं पण तुम्हाला मिळू शकतं ऑर्डर प्रमाणे? ओके, हां. अच्छा, ठीक आहे. आता मला थोडं दाखवा की तुम्ही कशा प्रकारचे चहा पावडर पॅकिंग करत आहे आणि हे लोणचं कसं काय तुमची टीम सोबत आमची थोडी भेट करून द्या. हा आमचा महिला बचत गट आहे, नवनिर्माण महिला बचत गट. त्याच्यामध्ये सर्वजण पहिला असं आम्ही हा मसाला बनवलेला आहे. उकळीमध्ये तिथे आम्ही पॅकिंग कुटतो, नंतर इथे आम्ही ग्राममध्ये मोजतो, नंतर इथे आम्ही पॅकिंग करतो. इथे स्टिकरचं कैचीने कापण्याचं काम चालू आहे. हे स्टिकर घेऊन आम्ही चिकटून तो ह्याला अशा पद्धतीने चिकटतो आणि केल्यानंतर आम्ही जिथे आम्हाला मार्केटमध्ये आमची डिमांड असते त्या ठिकाणी आम्हाला सेलिंग करायची असते तर आम्ही अशा पद्धतीने स्टॅपल करून देतात. आता मी तुम्हाला दाखवलं कशा प्रकारचे मसाला पॅकिंग होते आणि वजन कसं, सर्व प्रोडक्ट 2 प्रोडक्ट ह्या लोकांनी बनवलेलं आहे.
तर याच्यामध्ये सर्व पॅकिंग करून मग तुम्ही हे सर्व स्टोअरमध्ये तुम्ही हे करता. आणि जर ऑनलाईन जर आम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर मग त्याच्यासाठी काही मोबाईल नंबर वगैरे असं आहे का? आम्ही आमचं हे स्टिकर बनवले, त्याच्यामध्ये आमच्या बचत गटाच्या अध्यक्ष सचिव यांचे 2 नंबर दिलेले आहेत. या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकतात आणि पाहिजे असेल तर आम्हाला ऑर्डर द्या, आम्ही तुम्हाला देऊ. तर खूपच चांगलं आपल्याकडे आहे, कारण की आता तुम्हाला डायरेक्ट आपण ऑनलाईनचा जमाना झालेला आहे, तर आपण डायरेक्ट नंबर हे केला काही तुम्ही होम डिलिव्हरी पण देऊ शकता किंवा कुरिअर. बरोबर, तर खूप चांगलं आहे. तर आपण बघितलं की एक गावामध्ये, छोट्याशा गावामध्ये एक बचत गटाने एक नवीन चांगलं रोजगार म्हणजे आपण त्याला उद्योग सांगू शकतो. कारण की म्हणजे कुठलीही सुरुवात करायची असेल तर आपल्याला छोटं मधूनच करावं लागते. तर तुम्हाला देखील सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. आणि तुमचं हे जे नवनिर्माण बचत गट आहे खूप पुढे जातील आणि जगभरामध्ये तुमचा मसाला असेल, चहा पावडर असेल किंवा लोणचं असेल प्रसिद्ध होईल. आणि ताई, आता मी तुमची ॲड तर करणारच आहे आणि सगळ्या लोकांना मी एक आव्हान करत आहे की आपल्या छोट्याशा गावामधून लोकांमध्ये काहीतरी करण्याची एक क्षमता आहे आणि त्या लोकांना काही करून दाखवायचं आहे. आपण बोलतात ना की महिला काही करत नाही, महिला भरपूर काही करू शकतात, पण त्या लोकांना पाठिंबा भेटत नाही. म्हणून त्या लोकांना मी एक चांगलं एक छोटीशी मदत रूपे मी त्या लोकांची मी ॲड करत आहे. आणि या लोकांना आपणही सगळ्या लोकांनी यांचे प्रॉडक्ट घेऊन एक मदत करा आणि जास्तीत जास्त आपण पण हा प्रॉडक्ट चांगलं म्हणजे आपण जेव्हा ॲडमध्ये बघतात, पण जे ॲड ते पैसे वसूल त्याच्यामधूनच करत असते. त्या लोकांना करोडो रुपयामध्ये ॲड हे करतात. हे तर मी फुकटमध्ये करत आहे, फक्त यांच्याकडनं मी लोणचं घरी घेऊन जाणार आहे. त्याच्यासाठी सगळ्यांना मी विनंती करत आहे, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आणि ऑनलाईन याच्यामध्ये नंबर दिलेला आहे, मी डिस्क्रिप्शनमधून नंबर देईल, तुम्ही ऑर्डरसुद्धा करा आणि या लोकांना सपोर्ट करा. ताई, तुम्ही मला म्हणजे मी पैसे देऊन तुमच्याकडनं घेऊन जाणार आहे, तर मी तुमच्याकडे सुरुवात करतो. मला 2 पॅकेट द्या, कारण की मला खूप आवडेल आणि नक्कीच मी हे घरी जाऊन टेस्ट करणार आहे. त्याच्यानंतर मी सांगणार आहे लोकांना, अजून सांगेल की यांचा टेस्ट कसा आहे. आणि मी जे दुसरेही महिला बचत गट आहे, तुम्ही यांच्यासोबत मिळून अजून कसं काही दुसरं प्रॉडक्ट बनवू शकतात आणि हे जे बनवलेले प्रॉडक्ट आपण कसे मार्केटमध्ये देऊ आणि तुमची जगभरात प्रसिद्धी होईल, असं मी सगळ्यांना एक आव्हान करत आहे आणि तुम्हाला शुभेच्छा देत आहे. आणि तुमची सगळ्यांची मी रजा घेतो. धन्यवाद.